नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने फेज 1 असेल, फेज 2 असेल, तर ही प्रक्रिया सध्या बघा झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की 2022ची पदभरतीमध्ये जो काही फेज 1 सध्या बघा झालेला होता टप्पा 1, त्याच्यामध्ये कन्व्हर्जन जो काही राऊंड आहे तर तो देखील सध्या बघा त्या ठिकाणी जाहीर झाला होता। आता त्या अनुषंगाने फेज 2 प्रक्रिया झालेली आहे। तर फेज 2च्या अनुषंगाने जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे तर तो कन्व्हर्जन राऊंड आजच्या दिवसाला सध्या जाहीर झाला आहे। त्याच्यामध्ये प्रेफरन्स जे आहे तर ते प्रेफरन्स पुन्हा बघा या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि लॉक करण्यासंदर्भात सुविधा इथं देण्यात आली आहे। आता त्या अनुषंगाने सूचना देखील इथं प्रसिद्ध झाली, तर ती सूचना इथं तुम्हाला दिसते स्क्रीनवर। तर ही सूचना आजची आहे, लेटेस्ट सूचना 7/10/2025। आता हे कोणासाठी असणार आहे तर उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना या ठिकाणी टेट 2022 फेज 2 उर्दू मीडियम कन्व्हर्जन राऊंड संदर्भात इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही 2022ची पदभरती संदर्भात या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय या प्रकारात उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीमधील रूपांतरित फेरीतील जागासाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत या ठिकाणी ही सध्या बुलेटिन असणार आहे। आता ह्याच्यामध्ये माहिती देण्यात आली की आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 फेज 2 नुसार शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या नियमित फेरी दिनांक 21/5/2025 व रूपांतरित फेरी 18/8/2025 रोजी जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर शासनपत्र जे आहे 14/3/2024चं, तर ह्या शासनपत्रामध्ये बघा जाहिरातीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील बिंदू आरक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांमधून भरण्यात यावेत या तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 फेज 2 मधील मुलाखती शिवाय या प्रकारातील रिक्त राहिलेल्या पदात रूपांतरित फेरीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे। त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेली पदं खुल्या प्रवर्गात रूपांतरित केल्यानंतर रिक्त पदं उर्दू माध्यमाच्या पात्र उमेदवाराकडून प्राधान्यक्रम या ठिकाणी मागवण्यात येत आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही उर्दू माध्यमाचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची संधी इथं बघा अवेलेबल झाली। तसंच इथं पुढे काही सूचना देण्यात आली, माजी सैनिक या समांतर आरक्षणातील तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पदे वगळून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित फेरीतून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। म्हणजे याच्यामध्ये माजी सैनिक आणि या ठिकाणी भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पदे फक्त या ठिकाणी बघा वगळण्यात आले। त्यानंतर उर्वरित संपूर्ण जी काही पदं आहे तर ती रूपांतरित इथं करण्यात आली आहे। आता ही जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। त्यासाठी इथं म्हटलेले आहे की सध्या पदभरतीसाठी उपलब्ध झालेले आरक्षण व विषय रिक्त पदाचा तपशील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना संबंधित व्यवस्थापनाची मूळ जाहिरात, त्यानंतर विविध फेरीमध्ये शिफारस करण्यात आलेली पदं, त्यानंतर सध्या स्थितीत पदभरतीत उपलब्ध असलेली रिक्त पदे विचारात घेऊन प्राधान्यक्रम नोंद करावेत अशा पद्धतीची इथं सूचना आहे। आता प्राधान्यक्रम बघा इथं उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी पोर्टलवर 1/9/2023 बरोबर, त्यानंतर 5/2/2024 या वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या सूचनेचे अवलोकन या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करताना करावे। आता हे जे काही 2 सध्या बघा बुलेटिन आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आपण पोस्ट करू, तिथे तुम्हाला मिळून जाईल। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी प्राधान्यक्रम जे आहे तर ते सध्या बघा जनरेट करून लॉक करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आली। तर ते कधीपर्यंत करू शकतात तर उमेदवारांनी त्यांचे लॉग इन प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी 7/10/2025 म्हणजे आजच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे जनरेट करण्यासंदर्भात। तर लास्ट जे आहे तर ते 9/10/2025 या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे। जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीत लॉक करणार नाहीत असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदासाठी विचार घेतला जाणार नाही, हे देखील लक्षात असू द्या। म्हणजे तुम्हाला अवघे 3 दिवस इथं देण्यात आले। ह्या 3 दिवसामध्ये संपूर्ण प्राधान्यक्रम आहे तर ते जनरेट करून लॉक करून घ्यायचे आहे आणि ते सध्या लॉक झाले आहे किंवा नाही ते देखील तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। तर त्या अनुषंगाने तुम्हाला जर काही प्राधान्यक्रम जनरेट करताना किंवा लॉक करताना जर या ठिकाणी तांत्रिक अडचणी उद्भवल्या असेल तर तुम्हाला ही जी ईमेल आय डी आहे ijupavitra2022@gmail.com या ईमेलवर तुम्ही जो काही सध्या तांत्रिक अडचण येत असेल तर तो तिथे तुम्ही संपर्क साधू शकता। तर सध्या ही जी काही
कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बघा महत्त्वाची जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ती न्यूज बुलेटिन ह्या ठिकाणी आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी 100% बघा लॉग इन करून ह्या ठिकाणी चेक करा. तसेच इतर जे काही माध्यमाचे उमेदवार आहेत तर त्यांनी देखील आपापल्या परीने जे काही सध्या तुमचे लॉग इन आय डी आहे तर ती लॉग इन आय डी एकदा तुम्ही देखील चेक करून घ्या, जेणेकरून त्या संदर्भात काही त्या ठिकाणी अपडेट झालं असेल तर ते तुम्हाला कळेल. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या लेटेस्ट अपडेट आलेली होती. अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे चॅनल असणार आहे. तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, तुम्हाला त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या हे महत्त्वाचे जे काही पत्र आहे तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.